आणि खाल्लास ना तू तरी खरी बोल. ते गाईने विचार केला, जसं जटायूला मोक्ष प्राप्त होणार आहे तसं मला तर प्राप्त होणार, तर मी सुद्धा बघितलं नाही. गोमाता सुद्धा खोटे बोलली. मग त्या सीतामातेने शाप दिला, हे गाई तू देवांची देव असून सुद्धा काय आहे माझ्याशी खोटी बोललीस. तुला मी शाप देतो, तुझ्या या मुखाने तू कधी पवित्र खाणार नाही. आजही आपण गाईचं दर्शन घेतलं, गाईच्या पाय्याला तेव्हा प्रार्थना करता. आता राहिली होती तुळशी माता. हे तुळशी माता देवाने तुझ्यासाठी आपलं पार्ट जड करून काय केलं, ते सोन्यापेक्षा जास्त तुला तुळशीला दिली होती. तुला तर खरं बोलावं लागतं. तुळशी मातेने विचार केला, विठ्ठलाने माझ्यावर कृपा केली होती ना, मग प्रभू श्रीरामाने जर माझ्यावर हात केला तर काय हरकत आहे. तुळशी माता म्हणाली, मी सुद्धा हे पिंडदान करताना पाहिजे. सीतामाते तुळशी मातेला शाप दिला, हे तुळशी माता तू माझ्याशी खोटं बोललीस, तुला मी शाप देते. तुझी कितीही जरी पूजा केली तर 7 महिन्याच्या वरती तुझं आयुष्य राहणार नाही. आज आपण 11 वर्ष डोक्यावर तुलाच घेऊन येतो. आजपर्यंत मला कोणी सांगावं की मी 20 वर्ष मालकरी आहे, रोज तुळशीची पूजा करतो आणि 10 फुलाचं झाड मला घरामध्ये. असे शेवटी एकच राहिला होता, त्याला पिता म्हणून मानलं होतं, तो मला मोठा वृक्ष. हे मोठा वृक्ष तू तरी सांगणार नाही. ते मोठा वृक्षाने विचार केला, नदीला काय आहे, पावसाचं पाणी पडलं तर तिचं पोट भरेल. गाईला काय आहे, काहीतरी खाऊन तिचं पोट भरेल. तुळशीला काय आहे, कोणतरी पाणी टाकेल, पावसाचं पाणी जिवंत होईल. ब्राह्मणाला काय आहे, हा नाहीतर तो कोणते त्याला शक्ती देणार ते पैसे कमवण्याची. तर माझं काय, जर माणसाने मला पाणी पाहिलं नाही तर मला चालतं. तो मोठा वृक्ष म्हणतो, या ब्राह्मणाने दक्षिणा घेतली, या नदीने काय केलं, उलट घेतलं, या गोमातेने नैवेद्य खाला आणि या तुळशीवर पाणी टाकलं. हे मी माझ्या डोळ्यात टिकलं. आणि तेव्हा त्या ठिकाणी सीतामातेने आशीर्वाद दिला, हे वट वृक्षा आजपासून तुला कोणताच मनुष्य त्रास देणार नाही आणि सर्वात जास्त आयुष्य तुला असेल. आजपर्यंत आपण वडाचं झाड दगड मारून पाडलं नाही, वडाचं पान फुटलं नाही किंवा फळाने वडावर तरी घाव घाललं नाही. याचं कारण आहे, अगा तुम्ही जे उडावे तेही सुखदुःख पडावे याचे धोकावया यावे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व भोग आहे, पण केवळ आपण हरिनाम करतो त्यामुळे काय आहे, सोड दिला यमा पासून. आणि ज्या गोष्टीसाठी आहोत ते सर्वजण तुम्ही आम्ही 1 मिनिट देवाचं पूजा केलं. विठोबा Kumar
ज्ञानदेवा माझे ज्ञानदेवा माझे हर ज्ञानदेवा माझे श्री गुरु सारिका हस्ता पाठीराखा इतरांचा लेखा पूर्ण करी राजयाची कामता काय भीक मागे मनाची या जोगी सुखी पावे यथापथ यथावकाश या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला। जे काही योग्य असेल ते गुरुवर एकनाथ महाराज माझे असतील, योगेश महाराज घरात असतील, अनेक त्या गोडभान ते पायरीने सोडण्याने जो आशीर्वाद केला ना ते असेल आणि जे चुकीचं असेल ते माझं मला करा। या पायी सोहळा म्हणजे आपला जीव तुम्ही प्राण जरी वर्षभर पुढे जाता नाही आलं तरी काही हरकत नाही, पण जर माझी दिंडी जर चुकली तर मात्र मेल्यापेक्षाही जास्त। या वर्षी तर विश्वासच नव्हता की दिंडी जाईल असं। महाराज म्हणे 15 तारखेला आपण पत्रक छापतो, महाराज 20 तारखेला दिंडी निघते, ते काय 15 तारखेला छापतो। शेवटी योगायोगाने आपण या ठिकाणी पोहोचलो की आपली भगवंतावर फार असं काय उपकार आहे। केवळ या दिंडीमुळे आज जर माझं जीवन सुखी असेल, मला समाधान असेल तर ही दिंडी। प्रल्हादाने भक्ती केली पण हिरण्यकश्यप वाईट होता, लोक त्याला दोष द्यायचे, अरे आणि स्वतःच्या बापाला सुद्धा आणि मग या दिंडीने योगेश महाराज घडत असतील यांनी मलाच नव्हे तर माझ्या कुटुंबाचं काय केलेलं आहे। आज कुठे जर कीर्तन असलं तर माझे वडील स्वतः विणा घेतात आणि जेव्हा ते विणा घेऊन नाचतात ना तेव्हा जो मला आनंद होतो तो मला आनंद कधीच होणार नाही। तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद। एखाद्याने आपण किती जरी पुण्य केलं पण जर त्याचे वडील जर दारू पित असतील तर लोक कुठे ना कुठे कधी काय आहे दोष देत असतील।
त्या सर्व दिंडी कमिटीने काय आहे, आज या ठिकाणी कीर्तन सेवा माझ्याकडून घडली. फक्त 2 मिनिटं बोलतो आणि तुमची या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांमध्ये जर आपला पती वयाच्या 30 वर्षाच्या अगोदर गेला तर ती स्त्री आयुष्यभर कधीच सुखी राहू शकत नाही. आणि स्त्रीचं वय, पुरुषाचं वय 50 वर्ष असेल आणि त्या 50 वर्षामध्ये समोर जर मुलाचं प्रेत पडलं तर ते आईबाप आयुष्यामध्ये कधीच सुखी राहू शकत नाही. आपल्या समाजामध्ये बघा, आपल्या परिसरामध्ये बघे, रोज किती अपघात होतात, रोज किती चोऱ्या होतात, रोज किती दरोडे होतात, रोज किती मरण पावतात. आणि असे मरणारे तरुण मरत राहतील. त्याचं कारण आहे त्यांचं कुटुंब, त्याचा आईबाप त्या दिंडीशी, त्या ज्ञानप्रसार फिरते एकादशी मंडळाशी, परमात्माशी जोडलं नाही, म्हणून त्यांच्यावर घडण्याची अवस्था आहे. हा परमार्थ म्हणजे काय, तर स्वतःला चांगले आहोत जे सिद्ध करण्याचा परमार्थ. कीर्तन करण्याचा विषय सोडूनच द्या, पण जो दिंडीमध्ये चालतो ना त्याला सुद्धा माहित असतो जर माझ्यातून एक चुकी झाली ना, कीर्तन करतो, आज लोक म्हणतील महाराजांनी कीर्तन चांगलं केलं, पण उद्या आतून जेव्हा मध्ये एखाद्या अपघात घडेल ना तेव्हा लोक म्हणतील योगेश महाराजांचे शिक्षक, त्या दिंडीमधले शिक्षक, लोक दोष कोणाला देतील. आणि जर का आपल्याला जर का धन्यता मानायची असेल, चांगलं बघायचं असेल तर त्यासाठी सर्वांचा विचार केला पाहिजे. मुलीच्या आयुष्यामधला सर्वात जर का महत्वाचा दिवस असेल तर जेव्हा तिचं लग्न होत असतं. असं म्हणतात अनेक जण लग्न मोडण्याचं काम करत असतात नाही का. या कोरोनाने या लेकीचं लग्न मोडलं होतं मागच्या वर्षी. आणि आता महाराजांनी सांगितलं की 20 तारखेला काय आहे, पुन्हा तुला पाहुणे बघायला येणार आहे. त्या मुलीला फार आनंद झाला. गोलफड गावामध्ये सांगितलं की आज पाहुणे बघायला येणार आहे. सारंगपुरीला आलो, खिडकीमध्ये चोरून बघितलं, पाहुणे बघायला आले होते. पण जेव्हा पहिल्यांदा पाहुणे बघायला येतात तेव्हा काय सांगतात, आमचं कुटुंब फार मोठे पेशव्यांच्या काळापासून आलेलं आहे. मी बघितलं तर त्या पाहुण्यांच्या सोबत हरिभक्ताई नसाडे होत्या. त्यांनी सांगितलं तुका म्हणे कोटी पुण्याची बोलत भावे गाता गीत. ती मुलगी पाणी घेऊन गेली, मी पाणी घेऊन गेलो, चरीव मध्ये आलो. हरिभक्ती परायण राजश्रीताई मस्कर यांनी मला नाव विचारलं, म्हणजे तुझं नाव काय. पुढे गेलो, प्रवीण महाराजांनी कांचनताईने विचारलं, मुलगी तर चांगली दिसते, आपण या हिला जो असे जागता धन्य माता पिता. प्रवीण महाराजांनी सांगितलं ठीक आहे, स्वयंपाक वगैरे येतो का, नावच चांगले. पुढे बुंदेवाडी गावामध्ये आलो आणि त्या महिसाने सांगितलं मुलगी दिसायला चांगली आहे, पण तिच्या मनामध्ये देवाबद्दल काही आहे का नाही. देव वसे चिंती, त्याची घडावी संगती, आईशी आवडते म्हणा. पुढे आलो, साईनाथ महाराज. साईनाथ महाराजांनी म्हणलंय काय नाही टेन्शन घेऊ नको, तुला फक्त करून खायचे. वय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी त्यांच्या, तुला फक्त करून खायचे. पुढे गेलो, आमच्या अरुण महाराज म्हणाले म्हणे तू घाबरू नको, तू बसत आहे आमच्या मुलाला, फक्त एकच गोष्ट करायला लागेल, ठेवीले आनंद पैसेची राहावी, चिंती असू द्यावी समान. जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये दुःख येईल तेव्हा नवऱ्याचे साथ सोडू नको आणि काय कर कायम संस्कार. त्याच्याही कोणी गेलो. सुधीर महाराज आले का, सुधीर महाराज म्हणाले काय टेन्शन घेऊ नको, आखी रात्र तुझ्या लग्नामध्ये मी नाचणार. पुढे गेलो, सुरेश महाराज बरोबर आले. त्यांनी सांगितलं देण्या घेण्याचा काही विषय नाही, तुमची संत जाणार आहे, त्याची संत त्याची संत, ते संत आहेत आणि तुझ्याकडून देण्या घेण्याचं काही घेणार. आणि आज समाधी सोहळ्यावर गेलो, समाधी सोहळ्यावर गेलो, ज्ञानोबा रायांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबा रायांचं दर्शन घेतलं आणि देवाशी मला साखरपुडा झाला. पण जेव्हा साखरपुडा होतो ना त्या मुलीने ठरवायचं असतं की आज दशमीचं कीर्तन आहे, आज कीर्तन करावं जायचंय. आणि ज्या आई बाबाने तुला सहभाग नाही ना, वर्षभर तुला काहीतरी भेट होणारच नाही. पुन्हा तुला पुढच्या वर्षी दिंड्याला बाहेर यायचंय ना, या मुली तू लक्षात ठेव.
आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पण आता माझं लग्न झाल्यावर साखरपुडा झाल्यावर ते जमलेलं आई बाबापासून दूर मला जायचंय. याचा मला फार दुःख होत आहे. आणि आमचे पुढे पोलीस नव्हते, पुढे पोलीस नव्हते, आमच्या लग्नाची नव्हते. पण आजही लोकांनी आम्हाला आमच्या बळीची आठवण येते. इथं प्रत्येक कीर्तनकार सांगतो की बळी आमची होती. त्या दिंडीमध्ये जाताना असं वाटायचं कधीतरी बळी येईल, मला धक्का देईल, हे माझ्या अरे नीट चालला, आमची शिंदे आली येईल, आमच्या भास्कर मला जाणके येईल. का तुका म्हणे एक मरणाची सरी, तुका म्हणे एक मरणाची सरी, उलटा म्हणजे पुढे कीर्ती मागे गेले दिलं ईश्वरा विभूती, गेले दिलं ईश्वरा विभूती, राहिला करते महाराज त्या बयेबद्दल त्या आजीबद्दल आपण रोज ऐकायला आलेलो आहोत. जेव्हा मी घरामध्ये चिंतन करायचं ना महाराज त्या बयेबद्दल सांगण्यासाठी, इतका रडायचो महाराज त्या घरामध्ये सुद्धा. पण आता आपण रोज ऐकत आलो आणि या विषयावर जास्त बोलणं काय केलं आहे. या ठिकाणी बरीचशी माणसं दिल्लीमध्ये नवीन आणले. मी सर्वांना एकच विनंती करेन, आपल्या घरामध्ये 3 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, त्यांना योग्य वेळेवर तेलाचा डबा आणणं, सामान भरणे, भाजीपाला आणणं हे मला जमत नाही. पण जर 4 माणसाचं नियोजन मला जमत नसेल तर जी 1000 माणसाची दिंडी आहे त्याचं नियोजन कसं योग्य होईल. तसं पाहिलं तर हे नियोजन कधी चुकत नाही. पण लोकांचा जो स्वभाव आहे ना मागे बोलण्याचा तुझा, बायको करणं फार सोपं आहे. सुधीर महाराजांचा लग्नाच्या आधी म्हणायचा बायको आपल्या बायको करणं फार सोपं आहे, पण त्याचा स्वभाव सांभाळणं फार कठीण आहे. कीर्तन झालं बद्दल कार्याचं, त्या महाराजांनी सांगितलं संसारामध्ये फार दुःख आहे, असं तसं असं आहे. कीर्तन संपलं तो खुर्चीवर बसला होता, सत्कार म्हणा होता ना. त्याची बायको आणि ते मुलगा कडीवर घेऊन, अहो मुलगा रडतोय, आता थांब माझा सत्कार होते, मला पाकिट तर घेऊ दे, अहो लय रडतोय. मग ते आले त्या महाराजाजवळ घेऊन, म्हणजे आता मुलगा तुमच्या हातात. महाराज म्हणजे थांब जरा पाकिट तर घेऊ दे, मग मुलगा माझ्याकडे. मग ती त्या मुलाला समजावं लागली, कशा समजावला, माझं चपल ग अशी ती म्हणायची. ती अशी म्हणायची, कोणी कोणी पप्पानी पप्पानी अशी जोरात पप्पाच्या कानपणी ठेवली, हा मारला पप्पा. लोक बघायला लागली, त्यांनी इतकं संसाराचं कीर्तन सांगितलं आणि बायकोने जर कोणाला सणासाठी सटकन ठेवून दिली. ती मंडळी म्हणले काय महाराज तुमची बायको, तिला एवढं पण कळत नाही का कीर्तन का दे. त्याला भाग लागला, तो गेला त्याला खाली गणेश बाबांच्या खोलीमध्ये. ती पण आली तुझी बायको त्याची, काय झालं तुला अक्कल का तुझ्या समोर माझ्या कान पडत नाही. तिला तिची चूक समजली होती बरं का. बाई माणसाची अशी जात आहे का चुकी झाली तरी काय लोक मान्य करत. तिने काय करणं माहिती का, तिला समजा नवऱ्याला आपल्याला तयार करायचंय ना, शांत उभे राहिलं. हो ते काय लक्ष देत नाही. ते टायमाला तर नाही बोलायचं, दिंडीला नेईल, तुळस गेलो लावेल, फुगडीचे रंग. आता तुमचं प्रेम कमी झालं माझ्यावर. तो म्हणलं ये तुझ्याशी काही वाईट नाही, पण बस. बायको करणं सोपं आहे, पण बायकोचा स्वभाव सांभाळणं कठीण आहे. दिंडी काढणं सोपं आहे, पण जी मागे लोक बोलतात ना त्यांचा स्वभाव सांभाळणं फार कठीण. आजपर्यंत आपल्याला जे योग्य मिळालं ना ते किती त्या ठिकाणी प्रमाणात मिळाले याचा विचार करा. बस तुम्हाला एवढीच विनंती. महाराज म्हणायचे जो दान करतो ना, जो अन्न खातो ना, त्याच्यापेक्षा जास्त पुण्य कोणाला असते दान करणाऱ्याला. माझं पोट भरायचं, कधी नाश्ता करायची इच्छा नव्हती, पण त्या माणसाला पुण्य भेटल ना म्हणून मी खात राहायचो. बस माझी एवढीच इच्छा. या सर्वांनी
योग्य स्थितीमध्ये योगदान दिलेले तुम्हाला सर्वांनी विनंती आहे, पुढच्या वर्षी लवकर या, सर्वजण या. एक एक माणूस आपल्याला जोडायचा आहे, तुम्ही 5-5 जोडा, मी पण एक माणूस आता जोडणार आहे. जय विठ्ठल. पंढरी